खूप दर्जेदार ही क्रिकेट स्पर्धा व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेताना आदरणीय सन्माननीय श्रीयुत विजयजी तरे साहेब, आदरणीय सन्माननीय श्रीयुत विद्येशजी लहांगे साहेब, सन्माननीय संदीपजी दोडी साहेब, सन्माननीय संदीपजी उमतोल साहेब, सन्माननीय संपूर्ण टीम मधुकरजी भुजड साहेब असतील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आदरणीय सन्माननीय दिनेशजी कान्हात साहेब, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोप साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जो मालिकावीर बनेल, मॅन ऑफ द सिरीज ठरेल, त्याला मिळेल एअर कूलर। अतिशय सुरेख सामना मागील मॅच बघा, पहिला सामना लो स्कोरिंग राहिला, दुसरा सामना हाईट स्कोरिंग राहिला आहे। क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, नेहमीच आपण पाहिलेला आहे। आज 26 नोव्हेंबर 26/11 मुंबईवरती तो भॅड हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यामध्ये सुमारे 198 हे मात्र शहीद झाले। त्याच्यामध्ये 34 परदेशी नागरिक होते, भारतीय नागरिक होते, भारतीय पोलीस होते, मुंबई पोलीस होते आणि जवान होते। आणि आज देखील 26/11 म्हटलं की अंगावरती शहारे उमटतात, तोच आजचा दिवस। परंतु मुंबई पोलिसांना सलाम असेल, ज्या पद्धतीने त्यांनी ते ऑपरेशन केलं आणि या मोठ्या गोष्टी होण्यापासून वाचवल्या। आणि त्यांच्यासाठी एवढंच म्हणावं लागेल की म्हणतात ना की दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, लेकिन वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा। नोटों में लिपट कर सोने में सिमट कर मरे है कई, लेकिन तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा। आणि त्या सर्व वीर जवानांना या ठिकाणी मानाचा त्रिवार मुजरा। परंतु आजच्या दिवसामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने या ठिकाणी संविधान लागू केलं आणि आज संविधान दिवस देखील म्हटला जातो। आणि म्हणतात ना, एक छान प्रकारे म्हटलेलं आहे की पुजारी कोणाच्या हाताखाली आहेत, तर पुजारी हे ट्रस्टच्या हाताखाली आहेत। ट्रस्ट कोणाच्या हाताखाली आहेत, तर ट्रस्ट आहेत राज्य सरकारच्या हाताखाली। राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे, राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे। केंद्र सरकार कुणाच्या हाताखाली आहे, केंद्र सरकार संसदेच्या अधीन आहे। संसद कोणाच्या अधीन आहे, तर संसद राष्ट्रपतींच्या अधीन आहे। आणि राष्ट्रपती कोणाच्या अधीन आहेत, तर राष्ट्रपती हे मात्र संविधानाच्या अधीन आहेत। आणि संविधान कोणाच्या हातामध्ये आहे हे मलाच नाही तर संपूर्ण जगाला ठाऊक आहे की संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये आहे। आणि तोच आजचा दिवस 26 नोव्हेंबरचा। या 26 नोव्हेंबर 1997 साली मात्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न दिला होता। आणि तोच आजचा दिवस आपण पाहत आहेत 26 नोव्हेंबर। वरुणला आपण पाहिलं, पहिलाच चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला। रोहित खुदाडे यांची स्पेशालिटी आहे, बरीच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती येतात तेव्हा तेव्हा एक वेगळाच कारनामा हा त्यांच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे। असे रोहितजी खुदाडे यांना आपण पाहत आहेत। नॉन स्ट्राईक एंडला आहेत जिग्नेश। पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल निर्धाव, तिसरा बॉल वरुणचा या ठिकाणी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळाले। सन्माननीय परेशजी पाटील साहेबांचं आपल्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांचं करूया आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। गुड आफ्टरनून। जे श्रोते लाईव्ह जोडलेत पाकधारे नेटवर्क्स आणि श्री लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा वरुण गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साइडला स्मॅश केलाय। रोहित खुदाडे यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार, बहारदार, एटदार कैलासवासी दिनकर माधव पेलांना स्मृती चषकाचा षटकार। हे टाइमिंग पाहायला मिळालं। क्रिकेटच्या परिभाषेत म्हणतात ना की सही बल्लेबाज वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है। धावसंख्या 6 ने फ्लाई 14। हलक्याशा हाताने सेन्सेशनल क्रिकेटपटू आहेत। षटकार चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट कशी करावी, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड। चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोने चांदी नाही आहेत आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालेत। अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो। आणि जेव्हा जेव्हा हे समीकरण तुम्ही एक फलंदाज म्हणून स्वतः स्वीकाराल, स्वतः अद्ययावत कराल, तेव्हाच तुम्ही एक मात्र प्रोफेशनल फलंदाज बनाल आणि तेच पाहायला मिळालं आहे। धवनची गती जाऊन पोचली गेली 15 या अंकावरती। शेवटचा बॉल P1चा। प्रथमतःच जिग्नेश यांना आपण पाहत आहेत फलंदाजी मार्कवर।
यावेळेस चांगल्या पद्धतीने उडवले या बॉलला. क्षेत्ररक्षक पुढे आलेत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्नही पाहायला मिळाला आणि 2 धाबेने जिग्नेश यांनी अकाउंट ओपन केलं. षटक क्रमांक 1 झालं कंप्लीट. धावांची गती जाऊन पोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना साई 11 पालघर या टीमची टोटल बिनबाद 17. देताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचं कारण या स्पर्धेची क्वालिटी, या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे पंच जी क्वालिटी पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये आदरणीय आशुतोषजी व्यवहारे सरांना आपण पाहिलं, आदरणीय राकेशजी राऊत सर, आदरणीय झाकीर खान सरांना आपण पाहत आहेत. ज्याप्रमाणे यूट्यूबची क्वालिटी जी आपण बघितली मग ती श्री लाईव्हच्या माध्यमातून आदरणीय चिरागजी मेहर सर म्हणा, त्याचप्रमाणे कुणालजी पागधारे यांचं पागधारे नेटवर्क म्हणा, हे पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं कार्य प्रत्येकजण निभावतोय. आमचे समालोचक म्हणा, म्हणूनच ही स्पर्धा मात्र खूप छान पद्धतीने परिपूर्ण होत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज रोहन येतोय. कृष्णा 11 गोरेगाव. पहिलाच बॉल. दोनही गोलंदाजांचं स्वागत केलंय षटकाराने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रोहित खुताडे ब्रँडचा ब्रँडेड षटकार. फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत निर्भीरपणे आणि निडर मनाने ही फलंदाजी रोहितजी खुदाडे यांचा क्लास आपण पाहत आहेत. फुल टॉस, आय एम द बॉस. फुल टॉस देतील तर मी सोडणारच नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत. दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. सलग दुसरा षटकार. रोहित खुदाडे ऑन फायर. आज कित्येक वर्ष उलटून गेली परंतु प्रत्येक वर्षामध्ये सातत्य ठेवणारे क्रिकेटपटू म्हणून रोहित खुताडे यांना आपण ओळखतो. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य, आणि सातत्य कुणाकडे आहे तर ते आहे रोहित खुताडे यांच्याकडे. आणखीन एक आक्रमण, आणखीन एक षटकार. 3 इन अ रो, 3 कन्झिक्युटिव्ह षटकार. रोहित खुताडे, यू क्लास. धवनची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोचली गेली 35 रन्स, 35 धावा. पहिला सामना लो स्कोरिंग झाला परंतु दुसरा सामना आणि तिसरा सामना जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. हाईट्स टोटल आजच्या दिवसामध्ये 3 डिजिटमध्ये पाहायला मिळाले. वंकासपाडा टीमच्या माध्यमातून आणि प्रीतमजी टांडेल यांनी अर्धशतकी खेळी केली. 52 धावा जे पाहायला मिळालं. त्यावेळेस विकेटचं पतन झालंय परंतु ज्या कार्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोहित खुताडे गेले होते ते कार्य त्यांनी योग्य पद्धतीने निभावलंय. म्हणून म्हणतात ना, अ गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं. जे फाउंडेशन हवं होतं आपल्या टीमला ते मात्र त्यांनी उभं करून दिलंय आणि ते फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण कित्येक वेळा ऐकलंय आणि पाहिलेलं देखील आहे. पण म्हणतात ना की जगातील सर्वात उंच इमारत आहे बुर्ज खलिफा. दुबई येथे स्थित. त्याची हाईट जर आपण पाहिली तर तब्बल 928 मीटर, जणू काही 1 किलोमीटरची मोठी अशी इमारत जगातील स्थित आहे बुर्ज खलिफा दुबई येथे. तिचा पाया जर आपण बघितला तर तब्बल 130 ते 170 मीटर खोलमध्ये आहे. एवढा मजबूत पाया आहे म्हणूनच एवढी मोठी इमारत दुबई येथे स्थित आहे बुर्ज खलिफा. आणि क्रिकेटमध्येही सेम आहे, तुमचा पाया मजबूत करावा लागतो आणि तो पाया मजबूत केला गेला. रोहित खुताडे यांची ग्रेट बॅटिंग पाहायला मिळाली. सूरज धोडी क्लासिकल प्लेयर,
यावेळेस फटका फसलाय, फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षकाने दिली झेल टिपण्याची हमी. बॅक टू बॅक विकेट. हॅलो. तेजस मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांनी अकाउंट ओपन केलं या 4 धाब्याने. धावसंख्या आपण जर पाहिले तर या 4ने पुढे जाईल आणि 39 धावा 39 रन्स यातपर्यंत पाहायला मिळताना षटक क्रमांक 1 वरुणने हाताळलं, धावा आल्या 17. षटक क्रमांक 2 रोहनने हाताळलं, धावा आल्या 22. अशा 2 षटकानंतर 39 धावा 2 गडी बाद. साई 11 पालकर. नवीन गोलंदाज दिनेश गोलंदाजी मार्कवरती. दिनेशला कमबॅक करावं लागेल. क्रिकेटमध्ये नेहमीच कमबॅकला महत्त्व असतं. 2 षटकं एक्सपेन्सिव्ह गेले म्हणून काय झालं, षटक क्रमांक 3 मध्ये मी कमबॅक करणार हाच प्रामाणिक हेतू उद्देश असावा. कमी गतीने पहिला चेंडू हाताळला, चांगला फटका जरूर आणि यावेळी चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. बॉडी स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अथेनेटिक, रिअलिस्टिक आणि टाइम अशा प्रकारचं क्रिकेट. आणि हे 2 चेंडू निर्धाव आलेत. पहिला चेंडू चौकार आला जरूर, परंतु तदनंतर मी कमबॅक करेन. इट इज नो नेवर लेट टू मेन टू चेंज. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो हे आपण पाहिलंय. एक धाव आणि एका धावेच्या माध्यमातून धावांची गती 44 या अंकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत हे षटक चांगलं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे दिनेशने गोलंदाजी केली, या 4 बॉलमध्ये 5 धावा तो खर्च करतोय. तेजस जो 4थ्या क्रमांकावरती आलाय, ज्याने पहिल्याच बॉलवर चौकार लगावला, एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आपण पाहत आहेत साई 11 पालघर या टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मधील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र आपण जर बघितलं, हा चेंडू जातोय 4 धावींसाठी. चौकार पाहायला मिळाला, बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. जणू काही स्टंपच्या पाठीमागे आले होते आणि तदनंतर हा स्ट्रोक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि या 4 धाबा येथे पाहायला मिळत आहेत.
याही वेळेस त्याच शैलीने त्याच पद्धतीने पाहायला मिळत आहेत तेजस यांचा. आपण बॅटिंग वॅगनव्हील जर पाहिला त्याने 3 चेंडू आतापर्यंत खेळले, 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावल्यात आणि त्यांचं बॅटिंग वॅगनव्हील आहे 100% ऑन साईड आणि त्याच्यामध्ये 100% लॉंग लेग ही त्यांची ख्याती पाहायला मिळाली आतापर्यंत. बॅटिंग वॅगनव्हील 3 चौकार त्यांनी लगावलेत, 3 चेंडू फेस केलेत, 400चा स्ट्राईक रेट त्यांचा पाहायला मिळतोय. संघाची टोटल जर आपण पाहिले तर जाऊन पोचली जाते ती म्हणजेच 52 या अंकावरती. 52 रन्स चांगल्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. साई 11 पालघर हा संघ जो पाहायला मिळतोय मजबूत स्थितीमध्ये या 3 षटकानंतर पाहायला मिळाला. यानंतर जो सामना पहिल्या फेरीचा अंतिम सामना असेल आई कालिका माते गाणे विरुद्ध प्रियांश 11 डहाडू. षटक क्रमांक 4 मध्ये सतीशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. सतीश चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. संघ संकटात असताना जो गोलंदाज जो फलंदाज चांगली कामगिरी करतो तो नेहमीच लक्षात राहतो. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलंय आक्रमण आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. एनसीसी नंडोरे क्रिकेट क्लब षटकार. त्यांच्या बॅटमधून षटकार आला. धावसंख्या 6 ने फ्लाय 58-58. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल यावेळी हुक केलंय बॉलला आणि बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 धावींसाठी जबरदस्त आक्रमकता पाहायला मिळाली. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण प्रत्येक चेंडू मागे हेच सांगतोय साई 11 पालघर. पहिला षटकार आणि दुसरा चौकार. 62 धाबा या धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाऊस पडला जातो या मैदानावरती. जो प्रिव्हियस मॅचमध्ये पाहायला मिळाला तोच या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेसही मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु संपर्क योग्य नव्हता आणि म्हणूनच या चेंडूवरतीही 1 धाव पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 हाताळतोय सतीश ज्याने पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार आणि तिसरा चेंडू 1 धाव. जिग्नेशने 3 बॉलमध्ये 11 धावा जमवल्यात. यावेळेस फलंदाजी मार्कवरती आहे तेजस. चांगल्या पद्धतीने हा चेंडू आणि यस विकेटचं पतन पाहायला मिळालं. कॉट बिहाइंड हा विकेट पाहायला मिळतोय. तिसरा फलंदाज डगआउटमध्ये परतताना तेजस गॉन. म्हणून म्हणतात ना की न हरता न थांबता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबालाही हरावं लागतं, झुकावं लागतं आणि तेच पाहायला मिळते. प्रामाणिक मेहनत करा. याही वेळेस जबरदस्त 3 चेंडू 3 विकेट.
हॅट्रिक मिळवताना विकेटची हॅट्रिक साध्य करणारा गोलंदाज पाहायला मिळतोय कृष्णा 11 गोरेगाव टीमचा सतीश. जबरदस्त गोलंदाजी ही पाहायला मिळाली. पहिला चेंडू जर पहिला विकेट जर आपण या ठिकाणी बघितला आपल्या साईड स्क्रीनवरती आदरणीय चिरागजी मेहर सर जरूर दर्शवतील की पहिला विकेट जो पाहायला मिळाला कॉट बिहाइंडचा फलंदाज बाद झाला तेजस. दुसरा विकेट जो पाहायला मिळाला अभय यांचा झेलबाद झाला. तिसरा विकेट अक्षयचा झेलबाद. हे 3 चेंडू आणि 3 विकेट. येथून कमबॅक करेल का कृष्ण 11 गोरेगाव संघ? तत्पूर्वी घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. धन्यवाद. 63 धावा धाव फलकावरती 63 रन्स. 63 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज स्वप्नील. चौथ्या 5व्या 6व्या चेंडूवरती विकेट. आजचा दिवस सतीश आपल्या डायरीमध्ये मात्र लिहून ठेवेल की आजच्या दिवशी 26 नोव्हेंबर 2025 NCCचं मैदान नंडोरे देवखोप क्रीडा संकुल आणि या मैदानावरती साई 11 पालघर या संघाविरोधात मी हॅट्रिक नोंदवली. रिझल्ट काही असू दे परंतु विकेट हॅट्रिक ही मात्र पाहायला मिळते. दिनेश मागच्या 3 चेंडूमध्ये 3 विकेट. मला माहिती नाही आहेत, मी मैदानाच्या आतमध्ये आलोय षटकार चौकार खेळण्यासाठीच आणि हे पाहायला मिळतंय जिग्नेश प्रेशर न घेता दबाव न घेता खेळताना. धावसंख्या 6 ने प्लाय 69. एकूण 70 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. साई 11 पालघर पुढे येऊन बॉलवर केला हल्ला आणि बॉलने पार केला लांबच लांब पल्ला. आणखीन एक षटकार. जबरदस्त प्रदर्शन जिग्नेश यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. आक्रमकता कशी असावी फलंदाजीमध्ये, धारदार फलंदाजी कशी असावी यावेळेस दबाव जाणवतोय. राकेश राऊत सर दर्शवत आहेत हा व्हाईट बॉल. एक धाव जरूर मिळेल आणि धावसंख्या फलकावरती आपण जर चेक करताना पाहिली तर 76 धावा 76 रन्स. आणखीन एक हल्ला आणि याही वेळेस चेंडू सीमा रेषा पलीकडे. षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय. महाराष्ट्रामध्ये आंबोली हे असं ठिकाण आहे जिथे सर्वाधिक पाऊस पडतो आणि आज दरम्यान आपण जर पाहिलं या मैदानावरती सर्वाधिक षटकारांचा पाऊस साई 11 पालघर टीमने पाळला आणि खऱ्या अर्थाने जिग्नेश यांनी पाळलेला आहे आणि वैयक्तिक ते खेळतायत. जर आपण पाहिलं तर 30 या धावसंख्येवरती 10 चेंडू मागे 30 धावा 36 धावा त्यांच्या पाहायला मिळाल्यात. जबरदस्त प्रदर्शन या मॅच मध्ये मात्र 36 या इंडिव्हिज्युअल स्कोरवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 82 82 रन्स. आणखीन एक मोठ्या टोटलकडे वाटचाल साई 11 पालघर या टीमची पाहायला मिळते. एकेरीवर समाधान आणि 83 धावा या धाव फलकावरती 83 रन्स. 5 चेंडूंचा खेळ 4 चेंडूंचा खेळ क्षमस्व यावेळेस टॅप केले गेले. या बॉलला एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि ही एक धाव 5व्या चेंडूवरती परिपूर्ण झाली. 84 धावा धाव फलकावरती. आता शेवटचा बॉल षटक क्रमांक 5 च्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने धावा जमवला जात आहेत. यावेळेस हा चेंडू वाईट बॉल 85 रन्स. एक्स्ट्रा रन्स वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. 5वं षटक दिनेश.
यावेळी चांगल्या अनुषंगाने आपण परकट करताना पाहिलं आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला दन 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 करत सीमारेषा पार येतोय चौकार 4 या 4 धावींच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले गेले 89 रन्स 89 धावा 5 षटकानंतर साई 11 पालघर. पंचवीस NCC ट्रॉफी थर्ड एडिशन. शेवटचं आणि अंतिम षटक स्वप्नीलला आपण या ठिकाणी पाहिलं फलंदाजीमध्ये. 1 धाव त्याने परिपूर्ण केली. 90 धावा धाव फलकावरती. याही सामन्यामध्ये 100 पार धावसंख्या होईल का? सतीश मागचं षटक ज्यांनी आपल्या नावी केलं तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगलं नियंत्रण पाहायला मिळाले गोलंदाजीमध्ये. एकाच धावी संख्येवरती सॅटिस्फाईड होताना धावांची गती 91 91 धावा या धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3. 15 चेंडू 42 धावा जिग्नेश यांची खेळी. यावेळेस अप्रतिम सफल झाले. जागा बनवली. सेल्फ रूम क्रिएट केला आणि तदनंतर स्वप्नीलचा हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे गेली 95-95. उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चला टॉस करता आपण अनाउन्समेंट करतोय 2 संघांना, जिथे आई कालिका माते गाणे आणि प्रियांश 11 डहाणू हे 2 संघ असतील. यावेळी जबरदस्त पद्धतीने स्वप्नील देखील या ठिकाणी पार्टी जॉईन करतोय षटकारांची आणि ते या ठिकाणी पाहायला मिळाला. आउटस्टँडिंग टेरेफिक आणि धावसंख्या 3 डिजिटमध्ये लागताना 101 साई 11 पालघर संघाचा बोलबाला. चेंडू अजूनही शिल्लक आहे. प्रत्येक फलंदाज हा मोठे फटके खेळण्यामध्ये प्रावीण्य दर्शवतोय आणि त्याच्यामध्ये यशस्वी देखील होताना हा पाहायला मिळतोय. अगदी शेवटचा बॉल शेवटच्या इनिंगचा फुल टॉस बॉल, परंतु योग्य कन्वर्ट करू शकले नाहीत. पंचांनी सिग्नल दिले इट्स अ नो बॉल. बिमरचा चेंडू. या धावा मिळतील त्या म्हणजेच 2+1 3 धावा ॲड होताना 104 रन्स 104 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सतीश आणि यावेळेस फ्री हिटचं सिग्नल यावेळेस पंचांनी केलंय. लायसन्स फलंदाजाकडे आहे. मोठे फटके तुम्ही खेळू शकतात या बॉलवरती. यावेळेस मोठा फटका आला. 6 धावा आणि 110 धावा सर्वाधिक मोठी टोटल आतापर्यंत आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. 110 रन्स आणि 111 धावींचं लक्ष. चला टॉससाठी 2 संघांना पुन्हा एकदा आपण आमंत्रण देऊया. आई कालिका माते गाणे आणि प्रियांश 11 डहाणू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन मी विनंती करतोय सन्माननीय विदेशजी लहांगे साहेब, आपण आज आपल्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे आणि या आपण टॉस बॉक्सकडे बोलूया. तिथे आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पास्तळ सन्माननीय प्रीतमजी गरज सर त्या ठिकाणी जॉईन होतील. 2 संघ नायक गाणे आणि डहाणू आपण यायचं आहे. आदरणीय विदेशजी लहांगे साहेब या ठिकाणी जाताना पाहायला मिळते टॉस बॉक्सच्या दिशेने. खूप मोठा प्रवास गाणे या टीमने केलेला आहे. भिवंडी विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूनं डहाणू विभागातील संघ प्रियांश 11 डहाणू हा संघ. दोन्ही संघांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद राहुल धानवा सर. जाऊया आपण टॉसकडे. अगदी दूरवरून आलेला संघ गाणे
भिवंडी भागातून. म्हणजेच बघायला गेला तो खूप क्रिकेट खेळला जातो भिवंडी भागामध्ये. त्याच्याशी आपण जॉईंट व्हायचं जोपर्यंत पालघरचा संघाचा कर्णधार इकडे येईल. नाव कौशल, काय इथे दाखल झाल्यावर हे मैदान पाहिल्यावर काय म्हणणार? मैदान तर खूप छान आहे. इथं आम्ही 2 वेळेला मागं खेळले पण पराभव आलो, म्हणून आता आमची जरा जिंकण्याची. भिवंडी भागामध्ये खूप स्पर्धा होतात. तिथे देखील तुम्ही खेळत असतील, तिथे कसा परफॉर्मन्स असतो? तिथं पोरांचा तर चांगला परफॉर्मन्स होतोय, पण आता 100% देण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने. खूप दूरवरून आलेत, थकलेले देखील आहेत. अगदी आपण बघू शकतात. चला पालघर टीम बघा, दूरवरचा संघ अगदी डिसिप्लिनमध्ये आलेला आहे इकडे. तुम्ही देखील डिसिप्लिन दाखवा. पालघर टीम, प्रियांश 11 पालघर. अगदी आमचे मान्यवर लहांगे साहेब इथे उपस्थित आहेत. टॉस पाडण्यासाठी तयार आहेत. थोडं धावत या. लहांगे साहेब नक्की मी विचारेल. आपण आयोजक देखील आहेत. किती मेहनत लागते एखादी स्पर्धा आयोजन करण्यासाठी? ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी जवळजवळ आम्हाला 15 ते 20 दिवस जातात. आणि आमच्या इथून जी नवखी पोरं आहेत ती त्यांची जास्त मेहनत असते. आम्ही पण असतो, पण त्या लोकांची ग्राउंडचं आखणी, ग्राउंडचं पूर्ण ग्राउंड प्लेन करण्याचं आणि पिच बनवण्यापासून रोलिंग करण्यापासून त्यांची सगळ्यांची खूप मेहनत असते. धन्यवाद. या पालघर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. प्रियांशला ढानू टीमचे कॅप्टन. टॉस केला जाईल. प्रियांश शिलवर ढानू टीमचा कॉल असेल. छाप आलेला आहे. लहांगे सरांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. टॉस जिंकला काय घेणार? नक्कीच बॉलिंग करूया आम्ही. अगदी आपण बघू शकतात भिवंडीवरून आलेला संघ घाणे आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्या विरुद्ध कधी खेळलात? नाही, नवीन संघ आहे, मग तसंच खेळत. पहिल्यांदा खेळतील. अगदी आपण बघू शकता फिल्डिंग घेतलेलं किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 70 ते 60 पर्यंत थांबवण्याची. आज धावा होत आहेत. खेळपट्टी अगदी मजबूत आहेत. आपण बघितलं धावा खूप होत आहेत. कोणते असे गोलंदाज असतील जे थांबवतील 60च्या मध्ये 70च्या मध्ये? आहेत चांगले बॉलर आहेत. शुभम आहेत, मेहुल आहेत, मी स्वतः आहे. या मैदानावर भरपूर स्पर्धा होतात. अगदी बघायला गेलं तर तुमचा अनुभव कसा आहे? कुठपर्यंत मजल मारलेले? क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल? सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत आम्ही. यावरती मेहनत करू, फायनल जिंकण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक असेल तुमच्या टीम. जाऊया आपण गाणे संघाच्या कॅप्टनकडे. टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? बॅटिंग. म्हणजे मनासारखा बेळ आलेला आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 80 ते 85 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. इथे टेनिस बॉल आहे. खेळपट्टी आपण बघितले, खेळ बघितलाय. काय वाटते, कसं वाटते तुम्ही इकडे दाखल झाला, मैदान बघितलं? इतकी मोठी स्पर्धा या भागामध्ये, पालघर भागामध्ये, जिथे आपण पहिल्यांदा आलात, आणि आयोजकाबद्दल काय म्हणणार तुम्ही? आयोजकांनी संदीप भाऊने आम्हाला कॉल केला का इथे खेळता का. आम्ही मागं 2 वर्ष पण खेळलेलो इथं, आणि या वर्षी पण सुद्धा आलो आम्ही इथे. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. जाऊया जिकडे मॅचला होतंय सुरुवात दुसऱ्या फेरीला. अगदी राहुल धनवा सर आपल्या समवेत जोडले जातील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रीतमजी गरज सर. जाऊया मॅचच्या दिशेने. मोठं लक्ष आहे 111 धावेंचं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मोठं लक्षही चेस होतं हे आपण पाहिलंय. क्रिकेटचा असा खेळ आहे जिथे छोटी टोटल डिफेंड होते, मोठी टोटल चेस होते. पहिलाच फटका जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळाला, पॉवर जनरेट केली, आणि हा शॉट ऑन जॅबचा षटकार. चेल परिपूर्ण पाहायला मिळाला, आणि विकेटचं पतन पहिला फलंदाज ज्याने षटकार लगावला होता सचिन, डगआउटमध्ये परतताना फर्स्ट विकेट डाऊन.
वाईट षटकार आणि झेलबाद हे आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलंय. सूरज ढोडी चांगल्या ऑडिशनची गोलंदाजी करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. बघा फलंदाजीमध्ये फ्लॉप झाले, परंतु क्रिकेट असा खेळ आहे, कधी कधी तुम्ही गोलंदाजीमध्ये फ्लॉप ठरता, संधी मिळते फलंदाजीमध्ये, कधी कधी आपण फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरतो, संधी मिळते गोलंदाजीमध्ये, आणि तीच या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेस खूप छान पद्धतीने इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालला या ठिकाणी कव्हरच्या रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण करताना नवीन फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये आहे. रवीच्या माध्यमातून या 2 धावा, धावांची गती 2 ने पुढे गेली असताना जाऊन पोचली गेली 9 या अंकावरती. मोठं लक्ष आहे, 111 धावांचं टार्गेट कृष्णा 11 गोरेगाव या टीम समोर ठेवण्यात आलंय. साई 11 पालघर या टीमने चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेंथ बॉलचा वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. सूरज ढोडी यांच्याकडे आपण पाहिलं की एक हँडसम क्रिकेटपटू आणि टेनिस बॉल आणि लेदर बॉल या दोनही फॉर्मॅटमध्ये त्यांचा खेळ हा खूप चांगला पाहायला मिळतो. धावसंख्या 1 ने पुढे गेली असताना 10 धावा धाव फलकावरती, 10 रन्स. पुन्हा षटकामधील पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पेस बॉलर यावेळेस देखील चांगल्या अनुषंगाने या चेंडू पाहायला मिळाला, परंतु ट्रॅम लाईनच्या बाहेर होता आणि म्हणूनच व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. 1 धाव मिळाली या ठिकाणी व्हाईटच्या स्वरूपाची. धावांची गती 11 या अंकावर पाहायला मिळते. 11 रन्स, 11 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 100 धावा कराव्या लागणार आहेत. 111 धावा. मोठं लक्ष देखील या मैदानावरती चेज होतं हे आपण पाहिलंय, परंतु त्यासाठी घ्यावी लागेल ती म्हणजेच कठोर परिश्रम आणि अथांग मेहनत. या 2 गोष्टी न विसरता मात्र खेळावं लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. धावसंख्या 12, 12 रन्स. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी करताना ओव्हर द विकेटचा वापर तो करतोय. याही वेळेस मोठे फटके खेळू देत नाहीये. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर जे कमबॅक केलं विकेटने आणि तदनंतर डिसिप्लिन ठेवलं गोलंदाजीमध्ये. स्कोरबोर्ड धावसंख्या 13 धावा. कृष्णा 11 गोरेगाव टीमची टोटल. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेच्या बंधनामध्ये 1 गडी बाद 13. वेलकम बॅक. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. कृष्णा 11 गोरेगाव. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. बॉलर रोहित खुताडे ज्यांनी फलंदाजीमध्ये कहर केला, जबरदस्त प्रदर्शन केलं. 33 धावेची खेळी, 9 चेंडू मागे, त्याच्यामध्ये 5 षटकार. आता गोलंदाजीमध्ये आलेत. अष्टपैलू नेतृत्व आहेत. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू साई 11 पालघर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, यावेळी चेंडू हवेमध्ये राहिलाय आणि झेल परिपूर्ण करताना सूरज ढोडी यांना आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळतं. बघा रोहित खुदडे यांना आपण पाहिलं फलंदाजीमध्ये सुरुवात केली, पहिला चेंडू षटकारानं. गोलंदाजीमध्ये सुरुवात केली, पहिला चेंडू विकेटने. अर्थात एक बेस्ट ऑलराऊंडर. धावसंख्या 13 आणि 13 या धावसंख्येवरती दुसरा विकेट. रवी बॅक टू द पॅव्हेलियन, गॉन. कृष्णा 11 गोरेगाव देखील खूप दूरवरून प्रवास करून या स्पर्धेकरता आलाय. खूप दूरवरून संघ येताना पाहायला मिळत आहेत. गुजरात विभागामधून आपण बघितले, त्यानंतर पालघर जिल्ह्यामधून खूप संघ येताना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर भिवंडीमधून संघ येताना पाहायला मिळालेत. दूरवरून संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळालेत.
यावरून सिद्ध होतं या स्पर्धेची क्वालिटी आणि कित्येक संघ हे वेटिंगवरती राहिलेले आहेत, कारण की प्रति दिवसामध्ये फक्त 8 संघांना सहभाग मिळाला. याही वेळेस विकेट, पहिला बॉल विकेट, दुसरा चेंडू वाईड, तिसरा चेंडू ही OUT आउट. विथ द गोल्डन आर्म, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट गाजवताना रोहित खुदाडे यांना आपण पाहतायत ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला बॅटरचा, आणखीन एक झेल झाला असता, परंतु थोडेसे इझी घेतलं या बॉलला आणि म्हणूनच हा चेंडू सुटला. जीवदान मिळालंय फलंदाज प्रवीणला आणि प्रवीणला इथून मोठे फटके खेळावे लागतील. संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते, ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नसतं, परंतु इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. अतिशय चांगले दर्जेदार गोलंदाजी होताना या ठिकाणी पाहायला मिळते. रोहित खुताडे यांच्या माध्यमातून ही स्मार्ट गोलंदाजी. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 16 धावा, 3 गडी बाद. यावेळेस देखील मिस टायमिंग झाला. स्ट्रोक क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि यावेळेस चुकी होणार नाहीये, जी प्रथमतः चुकी झाली होती अभय यांच्याकडून, परंतु क्षमस्व राहुल यांच्या माध्यमातून हा झेल जो पाहायला मिळाला, दुसऱ्यांदा चुकी होणार नाहीये हेच या ठिकाणी त्याने दर्शवून दिलं आणि हेच महत्त्वाचं असतं. क्रिकेटमधून नेहमीच शिकण्याची भूमिका असावी. क्रिकेट इज अ गेम ऑफ लर्निंग. सातत्याने शिकण्याचा खेळ, अर्थात क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. लहान खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि जे सिनियर्स आहेत त्यांना रिस्पेक्ट देणं, हेच तर क्रिकेटने शिकवलं आहे. आणि म्हणूनच आज क्रिकेटला खूप प्रचलित प्रमाणामध्ये यश मिळालं आहे. म्हणूनच क्रिकेटचं वेळ आज प्रत्येकामध्ये आहे. क्रिकेटचं ग्लॅमर हे प्रत्येकामध्ये आहे. फक्त आदर करावा लागतो, रिस्पेक्ट द्यावी लागते. यावेळेस कट केलं या बॉलला. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळते. स्कोरबोर्ड एका धावेच्या माध्यमातून 17 धावा, 4 गडी बाद, 111 धावेंचा पाठलाग करताना कृष्णा 11 गोरेगाव. षटक क्रमांक 3च्या माध्यमातून पहिला बॉल योग्य पद्धतीने परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धाव नाही तर इथे 2 धावा आम्ही परिपूर्ण करणार, हेच पाहायला मिळालं. बाईटच्या माध्यमातून या 2 धावा आणि या 2 धावींच्या माध्यमातून धावसंख्या 19 या अंकावरती पाहायला मिळते. आता प्रत्येक चेंडूमागे रिक्स आणि जोखीम या ठिकाणी पत्करावी लागेल. आणि असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये रिक्स जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल, हारलात तर मार्गदर्शन कराल, हीच ती वेळ. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आणि हा झेल परिपूर्ण आणि हा इंटरव्ह्युअल विकेट, अर्थात 5वा फलंदाज डगआउटमध्ये परतताना कृष्णा 11 गोरेगाव या टीमचा गॉन.
आदरणीय जितेशजी बारी सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक भागेश मथे यांना. विकेट हॅट्रिक परिपूर्ण करतील का? विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज रोहन येतोय 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जखडून ठेवलंय मोठे फटके खेळण्यापासून. आणि म्हणतात ना, एक गोलंदाज म्हणून हेतू उद्देश काय असतात तर समोरच्या संघाच्या धावा रोखणं आणि समोरच्या संघाचं विकेट घेणं, हेच 2 हेतू उद्देश असतात एका गोलंदाजाचं. आणि तेच केले गोलंदाजाने यावेळेस. रोहनचा गगनाला भिडणारा आसमानी टोला बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. प्रयत्न पाहायला मिळाला रोहनच्या माध्यमातून. षटकार आला आणि तदनंतरच्या चेंडूवरती 1 धाव तो परिपूर्ण करतोय. 26 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. 26 हे धावसंख्या पाहायला मिळते. कृष्ण 11 गोरेगाव या टीमचे मोठं आव्हान आहे 111 धावेंचं पाठलाग करताना जे साई 11 पालघर संघाने ठेवलंय. यावेळेस फुलर लेन बॉल होता. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फक्त एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होताना 27 धावा या धाव फलक्यावरती जॉईंट होताना पाहायला मिळाल्या. 27 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. 3rd ओव्हर कंप्लीट अँड 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. चला आपण जे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पेंडिंग राहिले होते ते या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड एकविरा स्पोर्ट्स केळवा या टीमचा मयुरेश आपण यायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरा सामना जो पाहायला मिळाला आदरणीय प्रीतमजी तांडेल आपण यायचं. आपल्याला देखील प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजीमध्ये जर आपण बघितलं तर तेजसला पाचारण केलं आणि तेजसने विकेट मिळवला. अर्थात प्रत्येक गोलंदाज हे त्याचं कार्य योग्य पद्धतीने निभवताना पाहायला मिळतोय. हेच क्रिकेटच्या माध्यमातून महत्त्वाचं मानलं जातंय. मयुरेश आपण यायचं आहे एकविरा स्पोर्ट्स केळवा आणि प्रीतम तांडेल शिवशक्ती वंकासपाडा. आपण ठेवूया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आदरणीय सन्माननीय श्रीयुक्त विजयजी तरे साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं मेडल आणि एनर्जी ड्रिंक नॉनस्टॉप या ठिकाणी आपण वितरित करतोय. मयुरेशची जबरदस्त प्रदर्शन गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये त्याचा थैमान पाहायला मिळाला. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये थैमान घालणारा षटकार पाहायला मिळतो. यावेळी आपण व्यासपीठावरती आमचे कॅमेरामॅन सुमित राऊत आपण कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र कैद करताना पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ काटाळे. मयुरेश वेलप्लेट जबरदस्त प्रदर्शन गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये पाहायला मिळालं आणि त्याला आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आदरणीय सन्माननीय श्रोते विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातून. तदनंतर प्रीतम तांडेल आपण यायचं आहे ज्यांनी 51 धावेचे जबरदस्त इनिंग पेश केली आणि गोलंदाजीमध्ये विकेट्स मिळवल्यात. दुसरा सामन्याचे मॅन ऑफ द मॅच प्रीतम तांडेल. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. जो सामना क्रमांक 3 आपण पाहत आहेत कृष्णा 11 गोरेगाव आणि साई 11 पालघर या दोन टीमच्या माध्यमातून यावेळेस थोडीशी फेकाफेकी म्हणावी लागेल आणि थोडासा लेझी एलिगन्स आणि बॅकअपचा अभाव या ठिकाणी जो पाहायला मिळाला आणि म्हणूनच हे क्रिकेट आपण पाहिलं. 3 धावा येताना स्कोरबोर्ड 37 धावा धाव फलकावरती
जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. चौथं षटक मार्गस्थ आहे. 6 गडी बाद झालेत. 7व्या क्रमांकावरती रोहन फलंदाजी करतोय आणि 8व्या क्रमांकावरती वरुण फलंदाजी करतोय. असे 2 फलंदाज कृष्णा 11 गोरेगाव टीमच्या माध्यमातून. पुन्हा तेजस यावेळेस लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. हलक्याशा हाताने हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मिळते 1 धाव. 38 रन्स स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. आता इथून फक्त षटकार आणि चौकारामध्येच तुम्हाला डील करावी लागेल. पुन्हा तेजस गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने. याही वेळेस तेच तर्रार चेंडू बांधून ठेवलंय. फलंदाजांना मोठे फटके खेळू देत नाहीये ते गोलंदाज. पहिल्या षटकची सुरुवात आपण या ठिकाणी बघितली. सूरज धोडीच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मध्ये रोहित खुताडे यांची गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मध्ये भागेश मते. षटक क्रमांक 4 तेजस आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना. साई 11 पालघर संघ आतापर्यंत हवी ठरतोय, परंतु येथून चांगल्या प्रकारे संघर्ष करावा लागेल. आणि म्हणतात ना की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. मग तुम्ही कुणीही घ्या. क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर घ्या, लिटल मास्टर सुनील मनोहर गावस्कर घ्या, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, महात्मा फुले घ्या, महात्मा गांधी घ्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार आले, परंतु या महान पुरुषानंतर ते कधीच खचले नाहीत. त्यांनी उतारानंतर चढ पाहिला आणि त्याच्या मागचं कारण होतं ते आयुष्यामध्ये कधीच खचले नाहीत. म्हणून क्रिकेट खेळताना कधीच खचून जाऊ नका, हेच पाहायला मिळतंय. धावसंख्या 4 षटकानंतर 10च्या सरासरीने 40 धावा या धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आता अजूनही आपण जर बघितलं तर येथून मोठं लक्ष पार करावं लागेल, ते म्हणजेच 71 धावा कराव्या लागतील. अर्थात 12 चेंडूमध्ये तुम्हाला 12 षटकारांचीच गरज आहे. प्रत्येक चेंडू षटकार. बोलणं सोपं, मैदानात जाऊन कळणं फार कठीण. गोलंदाज राहुल 5व्या ओव्हरमध्ये येतोय. पहिला चेंडू तो वाईड हाताळतोय. 1 धाव मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या लागते 41 रन्स. कृष्णा 11 गोरेगाव या टीमची टोटल. 6 गडी बाद 41. यावेळेस हा वाईट बॉल, सलग 2 वाईट बॉल. नवीन गोलंदाज या ठिकाणी संधी जी राहुलला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे आणि आता मात्र फ्री हिटचं सिग्नल या ठिकाणी पंचांनी केलंय. सेकंड बाउन्सर चेंडू हाताळतील तर तुम्हाला या ठिकाणी 9 चेंडू पंच देतील. यावेळेस फ्री हिटचा बॉल होता. ऑन साईडला चांगल्या पद्धतीने 2 फिल्डरच्या मधून हा चौकार काढला. 4 धावा येत आहेत या बॉलवर. चौकार. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू जर आपण बघितलं तर लेंथ लाईन विसरला होता, परंतु यावेळी चौकार आला आणि तदनंतर एक चांगला चेंडू प्रोड्यूस करताना या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू आताचे गोलंदाज वेगवेगळ्या शैलीनं वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतात आणि म्हणूनच या स्मार्ट आणि फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला एक चांगला गोलंदाज बनायचा असेल तर हे कला कौशल्य असावं. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची भूमिका असावी आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघा, प्रत्येक क्रिकेटचा रोल हा खूप वेगळा असतो. जेव्हा आपण टेस्ट क्रिकेट पाहतो, टेस्ट क्रिकेटमध्ये काय करतात गोलंदाज, तर एकाच टप्प्यावरती एकाच लाईन लेंथवरती गोलंदाजी करतात आणि त्याच चेंडूवरती त्या फलंदाजाला बाद करतात. त्यानंतर आपण वन डे क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर वन डे क्रिकेटमध्ये 2 ते 3 चेंडू एकाच लेंथ लाईनवरती ठेवतात आणि चौथा चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळतात. त्यानंतर T20 क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाज हाताळतो आणि तेच टेनिस बॉलमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाज हाताळतात. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड येतोय षटकार.
6ने पुढे गेल्याने जाऊन पोचली गेली. 54 धावा, 54 रन्स. पुन्हा गोलंदाज राहुल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस हलक्याच्या हाताने टच केलं गेलं या बॉलला. लेग ग्लान्स खेळायचं होतं, परंतु लॅब स्वीप आणि लेग ग्लान्सचा कॉम्बिनेशन फटका म्हणावं लागेल. आणि तदनंतरच्या या धावा येताना पाहायला मिळत आहेत. हार जीत होतच राहणार, परंतु एक खरा क्रिकेटपटू तो कधी हारत नसतो. एकतर तो जिंकतो, नाहीतर नवीन काहीतरी शिकतो. हेच सांगताना हे दोन फलंदाज रोहन आणि वरुण कृष्णा 11 गोरेगाव या टीमच्या माध्यमातून. पुन्हा राहुलचा पुढील बॉल कमी गतीने बीट केलं बॅटरला. यावेळेस हा चांगला चेंडू होता आणि हे षटक या ठिकाणी परिपूर्ण झालंय. इथून फक्त औपचारिकता या मॅचची बाकी असेल आणि यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जो आपल्या भेटीस पाहायला मिळेल, जिथे आई कालिका माते गाणे आणि प्रियांश 11 डहाणू हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये असतील आणि दोन्ही संघांमधून एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघांनी मागील हंगामात खेळलेला आहे आणि यावेळेस पहिल्या फेरीचा जो अंतिम सामना असेल आई कालिका माते गाणे आणि प्रियांश 11 डहाणू यानंतर शेवटचं षटक जे पाहायला मिळत आहे. आणि अभय बामणे यांना आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना. एक्सपिरियन्स क्रिकेटचा मोठा आहे, बरीच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आमच्या व्यासपीठाला अभिवादन करण्यासाठी, मान्यवरांचं आणि आयोजकांचं सुस्वागत करण्यासाठी हा येतोय षटकार. 6 धावा डिस्पॅच केलं वरुणच्या बॅटमध्ये या ठिकाणी षटकार आलाय. 6 धावा येत असताना संघाची टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोचली गेली 60 या अंकावरती. यावेळेस 63 धावा क्षमस्व 63 रन्स आहे धाव फलक्यावरती. यानंतर अंतिम सामना पहिल्या फेरीचा जो पाहायला मिळेल. आतापर्यंत मागील 3 दिवसामध्ये जे फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे मध्ये खूप चांगलं क्रिकेट आणि चांगल्या क्रिकेटची अनुभूती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पुन्हा एकदा अभय बामणे यावेळेस शॉट ऑन जॅब करण्याचा प्रयत्न राहिला होता. या बॉलवरती मिळेल फक्त एकच धाव. औपचारिकता या सामन्याची आपण या ठिकाणी पाहू शकाल. यावेळेस चांगल्या प्रकारे हा स्ट्रोक ऑफ साईडला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पहिला दिवस जो या ठिकाणी आपण बघितला, जो मागच्या महिन्यामध्ये 22 ऑक्टोबरचा पाहायला मिळाला, त्यामध्ये अंतिम सामना जो पेंडिंग आहे तो म्हणजेच कळाळे पडगे विरुद्ध कळमकरण माळी यांचा संघ. आणि त्याच्यानंतर जी स्पर्धा आपण 21 नोव्हेंबरला खेळलो त्याच्यामध्ये पहिला दिवस जो ज्या टीमने गाजवला, जबरदस्त प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं सदानंद स्मृती या टीमच्या माध्यमातून. त्यानंतर आपण बघितलं तर दापचरी संघ आणि संडेला आपण माहीम मिठागर सी संघाला या ठिकाणी पाहिलं. माहीम सी अशा पद्धतीने 3 संघ आतापर्यंत सुपर 8चा प्रवास करताना या ठिकाणी पाहायला मिळालेत. आजच्या दिवसामधून एक संघाची वाटचाल त्या सुपर 8कडे असेल. अंतिम षटक आपण पाहत आहेत अभय बामणे यांच्या माध्यमातून. चांगला फटका ऑन साईडला फिल्डर तैनात ठेवले आहेत आणि चांगल्या पद्धतीने आज झेल परिपूर्ण करताना फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच रोहन बॅक टू दी पवेलियन परतताना पाहायला मिळेल. आणि हा सामना आपल्या नाविक करताना पाहायला मिळत आहेत साई 11 पालघर संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक कृष्णा 11 गोरेगाव. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून जे पाहायला मिळालं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपण जाऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू रोहित खुदाडे. फलंदाजीमध्ये 33 धावा आणि गोलंदाजीमध्ये 3 विकेट्स ज्यांनी मिळवले या आपण त्यांना देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यानंतर जो सामना आई कालिका माते गाणे विरुद्ध प्रियांश 11 डहाणू या आपण मायक्रोफोनमध्ये करूया बदलावाने. ऐकूया व्हॉइस ऑफ पास्थळ अँड व्हॉइस ऑफ बोईसर. आदरणीय प्रीतम गरज सर, ओव्हर टू यू. धन्यवाद.